नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 2016चा UPSC प्रिलिमचा हा पेपर आहे आणि UPSC GS 2016 या पेपरमधलं आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे काय आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. दरवर्षी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी संबंधित बरेचसे प्रश्न प्रिलिम्समध्ये विचारले जातात आणि त्या अनुषंगाने करंटमध्ये असणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स त्यांचे करार ते करणं गरजेचं असतं. हा सेट ए आहे. तर याच्यातल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आपण बघूयात. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. टेलिग्राम चॅनल करता, फेसबुकवरही ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात UPSC 2016 GSचा पेपर. हा प्रश्न 11 नंबरचा तुमच्या समोर आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डू यू समटाइम्स फाइंड द टर्म्स अँबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, ग्रीन बॉक्स. अतिशय साधा, सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. अंबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, ग्रीन बॉक्स ह्या वेगवेगळ्या ज्या सबसिडी संबंधीच्या कन्सेप्ट आहेत त्या WTOशी रिलेटेड आहेत. हां, आता इथून काय होतं ना की 2016मध्ये जर तुम्हाला अंबर ब्लॉक, बी बॉक्स, ग्रीन बॉक्स असं विचारलं गेलेलं आहे, तर येत्या काळामध्ये UPSC तुम्हाला याच्या पुढची गोष्ट विचारू शकते की नेमकं अंबर बॉक्स म्हणजे काय, ब्ल्यू बॉक्स म्हणजे काय. याचं रिझन असं आहे, 2012ला UPSCने कोर इंडस्ट्री विचारलं होतं की कोर इंडस्ट्री कुठल्या आहेत. नंतर पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न सापडतो की कोर इंडस्ट्रीमधलं सर्वात जास्त वेटेज घेणारी इंडस्ट्री कुठली आहे, तर असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एकंदरच कोर इंडस्ट्री कुठल्या हा एकदम बेसिक झाला, पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त वेटेज कुणाचं आहे हा प्रश्न विचारणं की म्हणजे ही एक आपल्याला ते एक पर्टिक्युलरली समजून घ्यायचं आहे की आता जर हे इतकं सुपरफिशियल आहे तर ते पुढं जाऊन अजून तुम्हाला डीपमध्ये विचारू शकतात. म्हणून ह्या कन्सेप्ट तुम्ही तयार ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. Recently, which one of the following currencies has been proposed to be added to the basket of IMF's SDR? आता 14 नंबरचा हा प्रश्न आहे की SDR जे आहे IMFचं, तर त्या IMFच्या SDRमध्ये काय प्रपोज्ड होतं, तर ती जी आहे ती रेनमिबी है ना, चीन, तर ही होती. आणि हा प्रश्न करंटमधला आहे, जसाच तसा उचललेला आहे कारण त्यांनी सिम्पली विचारलेलं आहे तिथं रिसेंटली. मग आता ह्या करंट जे आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं ते आपलं खूपच चांगलं पाहिजे, जेणेकरून आपले हे प्रश्न चुकणार नाहीत. पुढचं घ्या. विथ रेफरन्स टू द इंटरनॅशनल मॉनिटरी अँड फिनान्शियल कमिटी IMFC कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता याच्यामध्ये काय आहे की ही जी IMFC आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी अँड फिनान्शियल कमिटी, याचे फंक्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. IMFC डिस्कस मॅटर्स ऑफ कन्सर्न अफेक्टिंग द ग्लोबल इकॉनॉमी अँड ॲडवाइजेस द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ऑन द डिरेक्शन ऑफ इट्स वर्क्स. बघा, वरचा जो प्रश्न आहे तो पण IMFशी संबंधित आहे, हा पण IMFशी संबंधित आहे. एकंदरीतच काही ज्या बेसिक हे आहेत बघा ऑर्गनायझेशन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ल्ड बँक असेल, WTO असेल, IMF असेल, तर ह्या खूपच परफेक्ट पाहिजेत तुमच्या. त्याचं रिझन तुम्हाला हा पेपर कंप्लीट झाल्यानंतर कळेल. दुसरा प्रश्न बघा, IMFवर आहे किती 4 मार्क आले तिथं. तर IMFची ही कमिटी आहे आणि बरोबर आहे की जागतिक स्तरावर इकॉनॉमी संबंधीचे महत्त्वाचे इश्यू डिस्कस करणारी ही समिती आहे. वर्ल्ड बँक पार्टिसिपेट ॲज अ ऑब्झर्वर, तर हेही बरोबर आहे. वर्ल्ड बँक हिच्यामध्ये ऑब्झर्वर असते. ही समिती चर्चेत असल्यामुळे हा प्रश्न आहे आणि जवळपास दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, बोथ A अँड B आता, किंवा 1 अँड 2. आता इथं ते पण एक महत्त्वाचं आहे की बघा, वरचा पण प्रश्न IMFशी रिलेटेड आहे, हाही IMFशी रिलेटेड आहे. 4 मार्क तुम्हाला IMFने दिला. वरती एक प्रश्न WTOशी रिलेटेड होता. आता पुढचा प्रश्न बघूयात. 20 नंबरचा प्रश्न बघा. विथ रेफरन्स टू ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स. आता बघा, OPCW ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इट इज अन ऑर्गनायझेशन ऑफ युरोपियन युनियन इन वर्किंग रिलेशन विथ NATO अँड WTO. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर घेतली की हे जे स्टेटमेंट आहे, एकतर केमिकल वेपन्सशी रिलेटेड ऑर्गनायझेशन ऑफ प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स यांचा एकतर युरोपियन युनियन, त्याच्यानंतर WHO आणि NATO. आता WHO हे कशाशी वर्क करतं, हेल्थशी रिलेटेड आहे. NATO हे काय आहे, तर अमेरिका आणि अमेरिकेबरोबरचे जे काही युरोपियन कंट्रीज आहेत की ज्या कम्युनिस्ट म्हणजे रशियाच्या अगेन्स्ट सगळं हे होतं की डेमोक्रेटिक कंट्रीजवर जर कोणी अटॅक करत असेल आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर आणि त्या सगळ्या गोष्टी, एकंदरच यांचा बरोबर काम करायचं काय इश्यूज नाही. म्हणजे हे कम्प्लिटली वेगळं प्रकरण आहे. युरोपियन युनियनचं तुम्ही रिलेशन दोघींबरोबर जोडू पण शकता, पण ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स,
तर याच्याशी काही एक संबंध नाही किंवा WHO नाही आहे. त्याच्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जर नीट वाचलं आणि तुम्हाला एक आउटलाईन माहीत असली की ती संस्था काय करू शकते किंवा त्या संस्थेचं एकंदर रूप काय आहे, तर त्या याच्याने तुम्ही रिजेक्शननी उत्तर काढू शकता. आणि त्याच्यात हे बघा, हे 3 ठिकाणी आहे. तिघी ठिकाणी कट झालं तुमचं उत्तर येऊन जातं 2 आणि 3. इट मॉनिटर्स केमिकल इंडस्ट्री टू प्रिव्हेंट न्यू वेपन्स फ्रॉम इमर्जिंग. इट प्रोव्हाइड्स असिस्टन्स अँड प्रोटेक्शन टू द स्टेट्स अगेन्स्ट द केमिकल वेपन थ्रेट्स. तर हे बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये मिळतं. म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची नोट जर तुम्ही कुठलीही केली तर तिच्यामध्ये या गोष्टी होऊन जातात. मध्यंतरी मी पण एक शेअर केली होती, वाटलं तर मी तुमच्यासाठी परत एकदा शेअर करेल. आता बघा, हा प्रश्न तर लगेच सुटतो आपला, कारण आपण जर तुम्ही रेग्युलर लेक्चर जरी केले असतील तरी तिच्यामध्ये या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत की एकीकडं तुम्हाला कम्युनिटी दिलेली आहे, दुसरीकडं रिजन म्हणजे देश दिलेले आहेत की कुठल्या देशाशी संबंधित आहे. आता सगळ्यात पहिली जी आहे कुर्द. आता हे जे कुर्द आहे तर हे बांगलादेशशी संबंधित नाही. हे कशाशी संबंधित आहे तर मिडल ईस्टमधल्या ज्या कंट्रीज आहेत, हा ना, मध्य एशिया, तर त्यांच्याशी संबंधित असणारे ही कम्युनिटी आहे. ओके. आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे मी 3 ते 4 वेळा स्पॉटलाईटमध्ये कव्हर केलेलं आहे की कुर्द हे कुठल्या एका टिपिकल देशाशी रिलेटेड नाही, 3-4 देशांमध्ये ही लोक विखुरलेली आहेत. मधेसी नेपाळ, आता नेपाळमध्ये होतंच, मधेसी चर्चेमध्ये होते, आत्ता रिसेंटली होते. आणि रोहिंग्याज म्यानमार, तर रोहिंग्याज आपण भरपूर वेळा केलं आहे. 2 आणि 3 हे बरोबर आहे, 1 जे आहे ते चुकीचं आहे. तर एकंदरीतच आपल्याला हे पण एक लक्षात ठेवायचं आहे की वेगवेगळ्या ज्या कम्युनिटीज आहेत आणि हे सगळं चर्चेत आहे, म्हणजे ज्या वेगवेगळ्या अनुषंगाने की तिथलं पॉलिटिकल टर्मॉईल किंवा पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. आता दुसरी अजून एक महत्त्वाची कम्युनिटी 4-5 दिवसांपूर्वीच डिस्कस केलेली आहे, ती चीन संबंधीची आहे, चायना संबंधीची. ती कुठली होती ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आता आपलं हे काम आहे की अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न आपण बघतो तर त्यावेळेस अशा किती कम्युनिटीज आहेत ज्या न्यूजमध्ये येत असतात, त्यांची लिस्ट आपण बाजूला घेतली पाहिजे. तिच्यातून आपल्याला हेल्प होतं की आपल्याला एक्सपेक्टेड प्रश्न काढता येतात. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. 37 नंबरचा प्रश्न बघा. इंडियाज रँकिंग इन द ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स इज समटाईम्स सीन इन द न्यूज. विच ऑफ द फॉलोइंग हॅज डिक्लेअर्ड द रँकिंग. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स, तर हे वर्ल्ड बँक रिलीज करतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की वेगवेगळे जे काही इंडेक्स आहेत, देन रिपोर्ट आहेत, याच्यावर रेग्युलर प्रश्न आपल्याला प्रिलिम्समध्ये दिसून येतात. आणि काय विचारलं जातं की कोणत्या संस्थेद्वारे तो रिपोर्ट प्रकाशित होतो. आता याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे बघा, ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स, तर वर्ल्ड बँक आहे आणि 2 मार्क तुम्हाला याने दिलेले आहेत. वर्ल्ड बँकेसंबंधीचा हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळे रिपोर्ट्स करणं अपेक्षित असतं ना. एखाद्या दिवशी बघूयात आपण जे आहेत ते एकदा रिपोर्ट आणि इंडेक्सेस बरोबर चर्चा करूयात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. आता बघा, विथ रेफरन्स टू ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता TPP जे आहे ते खूप न्यूजमध्ये होतं आणि इट इज ॲग्रीमेंट अमॉंग ऑल पॅसिफिक रिम कंट्रीज. बघा, ऑल मी तुम्हाला सांगितलं आहे जिथं ऑल असतं है ना, आणि खाली परत आहे, इट इज अ स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर द पर्पज ऑफ मेरीटाईम सिक्युरिटी ऑनली. बघा, हे दोन्ही जे शब्द असतात ना, हे शब्द जरा नीट बघायचे. पॅसिफिक रिम कंट्रीज एक्सेप्ट चायना अँड रशिया, तर असं नाही आहे, फक्त 12 देश आहेत ते. आणि पॅसिफिक रिम तसं मग तुम्हाला खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे ऑल हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर द पर्पज ऑफ मेरीटाईम सिक्युरिटी ऑनली, तर असं नाही आहे. ॲक्च्युली ही जी ट्रेड अलायन्स आहे मेरीटाईम सिक्युरिटी ऑनली असं काही नाही आहे, तर हेही चुकीचं आहे. म्हणजे बघा, एकंदर तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत ऑल ऑनलीवाले स्टेटमेंट चुकलेलेच आहेत सगळे. त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहे. नायदर वन नायदर टू. ओके, नॉट टू. Consider the following statements. The India-Africa Summit held in 2015 was the third such summit. It was actually initiated by the Jawaharlal Nehru in 1951. आता बघा, इंडिया आफ्रिका समिट, आता तुम्ही विचार करू शकता, एक जस्ट कॉमन सेन्स आहे, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असू शकत नाही. का असू शकत नाही? कारण 2015मध्ये जर तिसरं समिट असेल आणि जर याचं सुरुवात 1951मध्ये असेल तर मधला काळ जो आहे 65 वर्ष झोपलेले आहेत काही लोक, हा ना. 3च समिट झाले, त्याच्यामुळे दुसरं तर हमखास चुकीचं आहे आपलं, बरोबर. आणि सेकंड गेले. हां, आता 2015 जे आहे तर हे बघा, 2016चा पेपर आहे, करंटनुसार हा प्रश्न आला आहे आणि ऑब्व्हियसली स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं होतं, हे सुरुवात होते 2008मध्ये, नंतर 2011 आणि 2015 असे हे समिट आहेत. ओके, सो ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला ह्या अशा गोष्टी, तो प्रश्न नीट वाचल्यानंतर गोष्टी वर्क होतात.
तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो पुढचा प्रश्न बघूयात. इथे एक गोष्ट ॲड करतो की ब्रिक्सबद्दलचा प्रश्न विचारला गेलेला आहे की ब्रिक्स पहिलं समिट कधी झालं होतं वगैरे अशा टाईपचा. मग तुमचं एक काम आहे की हे जे इंडिया आफ्रिका किंवा कुठलीही संस्था असेल जर ती न्यूजमध्ये असेल तर तिचं पहिलं समिट वगैरे करून ठेवायचं. पहिली परिषद कॉन्फरन्स जी आहे तर ती हेल्पफुल राहते आणि रिसेंट जी आहे ती पण. आता बघा, जसं इंडेक्स आणि रिपोर्ट विचारले जातात तसंच वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, एन जी ओज काम करतात, एन जी ओजवर पण प्रश्न विचारण्याची यांची जी वृत्ती आहे ती परत परत दिसून येते UPSCची. डॉक्टर्स विथाऊट बॉर्डर्स, मेडिसिन सायन्स फ्रंटियर्स, ऑफ्टन इन न्यूज इज अ डिव्हिजन ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, नक्कीच नाही. आणि इंटर गव्हर्नमेंटल एजन्सी ऑफ युरोपियन युनियन नाही. आणि स्पेशलाइज एजन्सी ऑफ युनायटेड नेशन, नक्कीच नाही. तर हे जे आहे ही एक नॉन गव्हर्नमेंट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. असाच प्रश्न ॲम्नेस्टी इंटरनॅशनलबद्दल विचारला गेला होता. ओके, की हे काय आहे म्हणून. तर डॉक्टर्स विथाऊट बॉर्डर जे आहे ते NGO आहे एक. तर हे लक्षात घ्या की असे प्रश्न परत परत म्हणजे त्या धाटणीचा प्रश्न आहे ना, मग तुम्हाला त्या गोष्टी उचलता आल्या पाहिजेत करंटमधून, ते एक लक्षात ठेवा. हा प्रश्न बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 67 नंबरचा प्रश्न आहे. द न्यू डेव्हलपमेंट बँक हॅज सेटअप बाय अपेक. आता बघा, अपेकचा काय संबंधच नाही आहे. ही जी बँक आहे ती ब्रिक्सनी सेटअप केलेली आहे. पहिलं चुकलं तुमचं. ओके, आता द हेडक्वार्टर ऑफ न्यू डेव्हलपमेंट बँक इज इन शांघाय. तर हे बरोबर आहे. आणि न्यू डेव्हलपमेंट बँक ही जी खूप न्यूजमध्ये होती आणि ती कुणी स्थापन केली आहे, कुठे सेंटर कुठं. तर सिम्पल प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेंबर ऑफ गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. म्हणजे GCCचा खालीलपैकी सदस्य कोण नाही. हे मी तुम्हाला स्पॉटलाईट रेग्युलर तुम्ही फॉलो करत असाल तर इतक्या वेळा डिस्कस केलेलं आहे. आणि याचे जे सदस्य आहेत तिच्यामध्ये कोण कोण येतं मग, तर इराण सोडून हे सगळे येतात. सौदी, ओमान, कुवेत, त्याच्यानंतर बहरीन आहे, त्याच्यानंतर पुढचा जो देश आहे तो म्हणजे कतार याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट वन UAEच्यामध्ये आहे. तर हे सगळे देश जे आहेत तर ते याचा भाग आहेत GCCचा. इराण याच्यामध्ये नाही आहे. इराण सध्या खूप न्यूजमध्ये आहे. इराणचं मॅप पण नीट करून ठेवा. इराणवर 2020मध्ये प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. एकंदरच तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांशी रिलेटेड सदस्य देशसुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा, 72 नंबरचा, बेल्ट रोड इनिशिएटिव्ह. तर आता चायना, आता हे इतक्या वेळा आपण म्हणजे बोथड झालेलं आहे ते. वन बेल्ट वन रोड, OBOR, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, चायना. ग्लोबल फिनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट इज प्रिपेअर्ड बाय. बघा, म्हणजे रिपोर्टवरती पण एक होता हा आला, म्हणजे 4 मार्क तर या पेपरमध्ये रिपोर्टचेच आहेत. तर ग्लोबल फिनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट IMFद्वारे येतो. परत IMFवर प्रश्न आला. IMFवर हे 6 मार्क झालेत बघा इथं. आधी 4 होते, 2 प्रश्न, तिसरा प्रश्न रिलेटेड आहे. तर हेही एक महत्त्वाचं तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. सो वर्ल्ड बँक असेल, WTO असेल, ज्या रेग्युलर आहेत त्या तरी नीट एक परफेक्ट प्रिपेअर पाहिजे. आणि तुम्हाला इथं किती मार्क्स त्याने दिलेले आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो बघूयात. म्हणजे आय थिंक सगळेच झालेले आहेत आपले. एक प्रश्न आहे अजून. द टर्म रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ऑफ्टन अफेअर्स इन अ न्यूज इन कॉन्टेक्स्ट ऑफ अफेअर्स ऑफ द ग्रुप कंट्रीज नोन ॲज ASEAN, है ना. तो RCEP भारत बाहेर पडलेला आहे. 2020मध्ये अपेक्षित आहे का प्रश्न, हा ना. 99.99% RCEP जे आहे त्याच्यावर अपेक्षित आहे. आपण याचा भाग होतो, बाहेर पडलो. RCEP जे आहे त्यामध्ये फायनलाइज याच्यामध्ये तरी चान्सेस आहे, ओपन आहे आपल्यासाठी, आपण जाऊ शकतो परत. पण RCEP परत विचारलं जाऊ शकतं का, तर नक्कीच विचारलं जाऊ शकतं, चर्चेमध्ये होतं. ओके, एक युरोपियन युनियन संबंधीचा प्रश्न बघा. युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम समटाईम्स सीन इन न्यूज. आता युरोपियन युनियनवर ह्यावर्षी प्रश्न अपेक्षित आहे का, नक्की आहे. ब्रेक्झिट झालेला आहे आणि त्याच्यामुळे UK जो बाहेर पडला आहे, तर परत एकदा युरोपियन युनियनबद्दल प्रश्न आपल्याला विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. आता बघा याच्यामध्ये की एजन्सी क्रिएटेड बाय युरोपियन युनियन टू डील विथ द इम्पॅक्ट ऑफ मिलियन्स ऑफ रिफ्युजीज, एजन्सी ऑफ युरोपियन युनियन टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट टू युरोझोन कंट्रीज. ओके, मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट आणि कॉन्फ्लिक्टिंग रायझिंग टू द मेंबर कंट्रीज. तर हे जे आहे की स्टॅबिलिटी मेकॅनिझम, इट इज रिलेटेड विथ एजन्सी ऑफ युरोपियन युनियन दॅट प्रोव्हाइड्स फिनान्शियल असिस्टंट टू द युरोझोन कंट्रीज. तर हे महत्त्वाचं आहे, युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम. आणि ते एकंदरच फायनान्शियल असिस्टंट जे काय आहे युरोझोनच्या बाबतीत त्याच्या संबंधीचा कन्सेप्ट आहे. एकंदरच एक बाब तुम्हाला लक्षात आली असेल की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या चांगल्या प्रिपेअर केल्या पाहिजेत. त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहेत. त्यातल्या त्यात
वर्ल्ड बँक असेल, WTO असेल, त्याच्यानंतर IMF असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे इंडेक्स आणि रिपोर्ट असतील, इंटरनॅशनल NGO असतील, ओके, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे मेंबर कंट्रीज असतील, तर याच्यावर प्रश्न रेग्युलर आहेत, है ना. तर ह्या गोष्टी प्रिपेअर करा. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.